आपण आयुष्यभर आनंद शोधत राहतो. इथे नाही मग तिथे, आज नाही मग उद्या. जणू आनंद कुठेतरी लांब ठेवलेला आहे आणि तो आपल्याला जाऊन मिळवायचा आहे. पण तुकाराम महाराज एका वेगळ्याच जागी पोहोचलेले आहेत. त्यांना एक गोष्ट उमगलेली आहे. जो आनंद आपण बाहेर शोधतोय तो खरं तर आपल्याच आत भरलेला आहे. शोधणारा आणि शोध दोन्ही एकच होऊन गेलेत. ही अवस्था सांगताना ते पाण्याचं एक सुंदर रूपक वापरतात. अहो, खोल डोहातलं पाणी वेगळं आणि त्यावरची लाट वेगळी असते का? लाट म्हणजे पाणीच. हाच अनुभव ते एका ओळीत मांडतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. बघा, डोह आनंदाचा, त्यावर उठणारी प्रत्येक लाटही आनंदाचीच आणि स्वतःचा देह सुद्धा आनंदाचाच. आत आनंद, बाहेर आनंद, मध्ये उरलेलं काहीच नाही. भेदच संपून गेला. जोवर आपल्याला वाटतं की आनंद कुठेतरी दूर आहे तोवर मनाची धावपळ थांबत नाही. पण ज्या क्षणी कळतं की तो आपलं स्वतःचंच मूळ रूप आहे तेव्हा शोध थांबतो आणि जे राहतं ते फक्त शांत, भरून आलेलं समाधान. जय हरी विठ्ठल.